हॅलो फ्रेंड्स, राजमुद्रा अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. करंट अफेअर्ससाठी आपलं हे आजचं सेशन असणार आहे. मागच्या काही काळामध्ये काय काय महत्त्वाच्या घडामोडी होऊन गेलेल्या आहेत त्याबद्दलची चर्चा आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. तो सुरू करू आपण. करंट अफेअर्स आणि यूपीएससी एमपीएससी दोन्ही परीक्षांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघितलं तर अत्यंत महत्त्वाचे असे जे मुद्दे आहेत ते आपण इथे घेऊन येतोय. स्पेशली जे मेन जे सोर्स आपण म्हणतो, जे ऑथेंटिकेटेड असे जे सोर्सेस असतात, जसं आपण म्हणले की गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, त्यानंतर मग द हिंदू न्यूजपेपर आहे, त्यानंतर इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर आहे. महत्वाचे जे जे सोर्सेस आहेत त्यामधून या बातम्या तुमच्यासाठी इथे घेऊन आपण येतोय. दर शुक्रवारी आपला एक करंट अफेअर्सचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळतो. तो त्याच सिरीज मधला हा पुढचा एक आजचा व्हिडिओ असणार आहे, त्यामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याची चर्चा इथे करणार आहोत. तो सुरू करू आपण. सगळ्यात पहिली जी बातमी आहे, सगळ्यात पहिली बातमी इंटरनॅशनल रिलेशन्स या टॉपिकच्या अंडर तुम्हाला ही पहिली बातमी बघायला मिळते. प्रिलिम्स मध्ये विचारलं जाण्याची शक्यता खूप जास्त असती, कारण त्या पद्धतीचे प्रश्न आधीही विचारलेले आहेत. काय बातमी आहे? अर्जेंटिना इंडिया साइन सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंट. विचारलं किंवा रिसेंटली सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंट कोणत्या दोन देशांमध्ये साइन झाला, तर ते अर्जेंटिना आणि इंडिया यांच्यामध्ये सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंट जो आहे तो साइन केला गेला. म्हणजे या दोन देशांनी एकमेकांच्या भागामध्ये राहणारे जे प्रोफेशनल आहेत, जे प्रोफेशनल व्यक्ती आहेत किंवा जे एम्प्लॉईज आहेत, एक प्रकारे त्यांच्या सोशल सिक्युरिटीशी रिलेटेड एक प्रकारे हा एक ॲग्रीमेंट केलेला आहे. काय म्हणतायत मग इथे ते? इंडिया अँड अर्जेंटिना साइंड अन ॲग्रीमेंट. का बरं साइन केलं? टू एन्श्युअर लीगल राईट्स. कोणते राईट्स? लीगल राईट्स. टू एन्श्युअर दी लीगल राईट्स ऑफ प्रोफेशनल्स इन ईच अदर्स डोमेन. आणि यामुळे हे जे लोक असतील जे या देशांमध्ये काम करतायत त्यांना रिस्क फ्री इंटरनॅशनल मोबिलिटी तिथे करता येईल असं ते म्हणतात. आणि मग हा जो ॲग्रीमेंट आहे, सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंट SSA, याचं पर्पज काय आहे ते अजून पुढे ते क्लिअर करतायत की इंडिया आणि अर्जेंटिना मधला हा जो ॲग्रीमेंट आहे तो एक प्रकारे लीगल फ्रेमवर्क तिथे तयार करेल, ज्यामुळे हे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना जे वेगवेगळे सोशल सिक्युरिटी रिलेटेड टूल्स आपल्याकडे असतात, जसं आपण म्हणतो की ओल्ड एज पेन्शन किंवा सर्वायव्हर्स पेन्शन, हे क्लेम करण्यामध्ये या प्रोफेशनल लोकांना तिथे फॅसिलिटेशन तिथे होणार आहे. थोडंफार ते सोपं होणार आहे. एकतर हा मुद्दा त्यामध्ये होता. नंतर यासोबतच अजून काय सेफगार्ड होईल, तर परमनंट आणि टोटल डिसॅबिलिटी पेन्शन जे असते ते सेफगार्ड होऊ शकेल या ओव्हरऑल ॲग्रीमेंटमुळे. त्यासोबतच वेगवेगळे जे लेजिस्लेशन्स आहेत जे अर्जेंटिनामध्ये किंवा भारतामध्ये सोशल सिक्युरिटी रिलेटेड जे लेजिस्लेशन तिथे येत आहेत, त्या लेजिस्लेशन थ्रू या लोकांना त्यांचे लीगल राईट्स चांगल्या पद्धतीने मिळू शकतील. तो हा एक भाग त्यामध्ये होता. अपार्ट फ्रॉम दिस, इट विल ऑल्सो टेक केअर ऑफ फॅक्टर्स सच एज रेंट, सबसिडी, देन लम्प सम पेमेंट्स. जे काही त्यांना इन रिस्पेक्ट ऑफ सोशल सिक्युरिटी त्यांना ज्या काही तिथे फॅसिलिटी मिळत आहेत त्या त्या देशाच्या नॅशनल लॉ नुसार त्यांना व्यवस्थितपणे मिळतील. तर या वेगवेगळ्या गोष्टी या ॲग्रीमेंट मध्ये ते बोलत होते. आणि ॲग्रीमेंट कोणत्या दोन देशांमध्ये आहे, तर अर्जेंटिना आणि इंडिया या दोन देशांमध्ये हा सोशल सिक्युरिटी ॲग्रीमेंट केला गेलेला आहे. ठीक आहे, ही एक पहिली बातमी होती. आता दुसऱ्या बातमीकडे बघू. दुसरी बातमी आर्मीचा एक प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट उद्भव म्हणून. प्रोजेक्ट उद्भव, UDBHAV, प्रोजेक्ट उद्भव. तर या प्रोजेक्ट बद्दल एक बातमी आलेली होती की इंडियन आर्मीचा हा प्रोजेक्ट उद्भव तिथे स्टार्ट झालेला आहे. आणि याचं काम काय आहे, कशासाठी हा प्रोजेक्ट तिथे केला गेलेला आहे? टू रिडिस्कवर, टायटल बघा काय म्हणताय, टू रिडिस्कवर इंडिक हेरिटेज. शब्द महत्वाचा आहे, इंडिक हेरिटेज ऑफ स्टेट क्राफ्ट फ्रॉम दी एन्शंट टेक्स्ट. वेगवेगळे जे आपले एन्शंट टेक्स्ट आहेत त्यामधून आपला जो स्टेट क्राफ्ट आहे किंवा वॉर क्राफ्ट आहे, कशा पद्धतीने तिथे डिप्लोमसी होती इन दी एन्शंट टाइम्स, त्या पुस्तकामधून या सगळ्या गोष्टी घेऊन
ते हेरिटेज जे आहे ते पुन्हा रिडिस्कवर करण्यासाठी हा प्रोजेक्ट उद्भव तिथे लॉन्च केला गेलेला आहे. कोणी लॉन्च केलेला आहे तर इंडियन आर्मी, हे महत्वाचं आहे. इंडियन आर्मीने हा प्रोजेक्ट तिथे लॉन्च केलेला आहे. प्रोजेक्ट उद्भव त्याचं नाव आहे. टू रिडिस्कवर, पर्पज काय लिहिलेलं आहे बघा, टू रिडिस्कवर द प्रोफाउंड इंडिक हेरिटेज ऑफ स्टेटक्राफ्ट, प्रोफाउंड इंडिक हेरिटेज ऑफ स्टेटक्राफ्ट अँड स्ट्रॅटेजिक थॉट्स. जे काही आपलं हेरिटेज आहे, इंडिक म्हणजे जे इंडियन हेरिटेज आपण जे म्हणतोय, तो त्याला तिथे रिडिस्कवर करणं फ्रॉम दी एन्शंट इंडियन टेक्स्ट. कोणते पुस्तक आपण म्हणतोय मग? एन्शंट इंडियन टेक्स्ट दॅट आर रिलेटेड टू स्टेटक्राफ्ट, देन वॉरक्राफ्ट, कशा पद्धतीने युद्ध लढले जायचे, कशा पद्धतीने तिथे एक आपण म्हणतोय की पॉलिटी कशी होती तिथे, कशा पद्धतीने राज्य चालवले जायचे त्याबद्दलची माहिती, डिप्लोमसी कशी चालायची त्याबद्दलची माहिती असणारे पुस्तकं, आणि ओव्हरऑल जे स्ट्रॅटेजीज कशा बनवल्या जायच्या याबद्दल जे एन्शंट टेक्स्ट आहेत त्याचा बेस घेऊन हे हेरिटेज रिडिस्कवर करण्याचा प्रयत्न, आणि हे प्रोजेक्ट उद्भव याच्या अंडर हे होतं. आणि मग पुढे त्यांनी अजून त्याला क्लिअर केलेलं होतं की इट एंडेवर्स टू एक्सप्लोर द इंडियाज रिच हिस्टॉरिकल नॅरेटिव्ह इन द रियल्म्स ऑफ स्टेटक्राफ्ट अँड स्ट्रॅटेजिक थॉट्स. आणि मग स्पेसिफिकली ते कशावर फोकस करतंय तर इंडिजिनस मिलिटरी सिस्टीम कशा होत्या त्या काळामध्ये, त्यानंतर मग हिस्टॉरिकल टेक्स्ट काय सांगतायत, नंतर रिजनल टेक्स्ट काय सांगतायत, वेगवेगळे जे किंगडम्स आहेत, वेगवेगळे किंगडम्स त्याबद्दल ज्या लोकांनी अभ्यास केलेला आहे त्यांचं याबद्दल काय मत आहे, काही स्पेसिफिक थीमॅटिक स्टडीज तिथे इन्क्लूड केल्या जाणार आहेत. किंवा नेव्ही म्हणल्यावरती नेव्ही, चोला फॉर एक्झाम्पल चोला काळामधली नेव्ही, तो त्याचं कसं रोल होता, किंवा आर्मी कशी होती त्या काळामध्ये, वेगवेगळे कोणते कोणते विंग्स होते आर्मीचे, या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जाणार आहेत. स्पेसिफिक एक शब्द देखील इथे ऍड केलेला आहे त्यांनी, इट विल ऑल्सो इन्क्लूड इंट्रिकेट कौटिल्य स्टडीज, कौटिल्य स्टडीज रिलेटेड टू स्टेट क्राफ्ट. जेव्हा स्टेट क्राफ्ट बद्दल आपण बोलतोय हे नाव आपण हिस्ट्री मधून मिस नाही करू शकत, कौटिल्य स्टडीज, कौटिल्य. ठीक आहे, हा एक भाग झाला. प्रोजेक्ट उद्भव नाव लक्षात ठेवायचे. कशासाठी प्रोजेक्ट आहे तर टू रिडिस्कवर इंडिक हेरिटेज फ्रॉम द एन्शंट टेक्स्ट. ठीक आहे, पुढची बातमी, आदित्य L1 स्पेसक्राफ्ट जे आहे इट एस्केप द स्पियर ऑफ अर्थ्स इन्फ्लुएन्स. म्हणजे आता ते जे स्पेसक्राफ्ट आहे ते त्याच्या डेस्टिनेशन कडे जायला निघालेला आहे, आणि अजून बराच एक मोठा जो त्याला काय म्हणता येईल की एक मोठा जो बेंचमार्क आहे तो क्रॉस करून ते पुढे जात आहे आता. ठीक आहे, तो आदित्य L1 स्पेसक्राफ्ट अर्थ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स त्यांनी तिथे सोडलेला आहे आणि आता ते बाहेर पडलेले. तो इस्रोने हे सांगितलेलं आहे की आदित्य L1 स्पेसक्राफ्ट जे आहे त्यांनी किती अंतर ट्रॅव्हल केलेलं आहे, इथे अंतर दिलेलं आहे. इट हॅज ट्रॅव्हल्ड अ डिस्टन्स बियॉन्ड 9.2 लाख किलोमीटर, म्हणजे पृथ्वीपासून जवळपास 9.2 लाख किलोमीटर एवढं अंतर जे आहे आदित्य L1 ने ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि इथून पुढे हे जे आहे पृथ्वीच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स पासून आदित्य L1 स्पेसक्राफ्ट हे बाहेर पडलेलं आहे. ठीक आहे, मग आता इथून कुठे जाणार आहे ते तर ते जो लॅग्रांजे पॉइंट आहे, L1 म्हणजे काय असते, लॅग्रांजे पॉइंट, तर त्या लॅग्रांजे पॉइंट कडे जाण्यासाठी इथं आदित्य L1 स्पेसक्राफ्ट जे आहे ते निघालेलं आहे. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असलेला जो लॅग्रांजे पॉइंट आहे तिथं जायला हे निघालेलं आहे. डेटा कलेक्टेड अराउंड दिस L1, एकदा का ते L1 पर्यंत गेलं की तिथे जाऊन ते थांबणार आहे स्पेसक्राफ्ट, आणि तिथून पूर्ण ऑब्झर्वेशन्स ते सोलार सरफेसचे करणार आहे. सो डेटा कलेक्टेड अराउंड दिस L1 पॉइंट, it would provide insights into origin, first of all origin, then acceleration and anisotropy of the solar winds. जे सोलार विंड्स जे आहेत ते बेसिकली किती वेगाने तिथे ट्रॅव्हल करतायत, त्यांचं ऍक्सिलरेशन किती आहे, त्यासोबतच त्यांचं ओरिजिन कसं झालेलं आहे, सोलार विंड्सचं ओरिजिन कसं झालेलं आहे, आणि तिसरं म्हणजे एनिसोट्रॉपी. म्हणजे एनिसोट्रॉपी म्हणजे काय, त्या सोलार विंड्सची जी इंटेन्सिटी आहे, सोलार विंड्सची इंटेन्सिटी जशी डायरेक्शन बदलती तशी
त्या सोलार विंड्सची इंटेन्सिटी किती प्रमाणात बदलती त्याचा अभ्यास करणं म्हणजे एनिसोट्रॉपी त्याला आपण म्हणतो. तो एनिसोट्रॉपी म्हणजे काय? इट इज नथिंग बट व्हेरिएशन इन द व्हॅल्यूज विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन. जेव्हाही आपण हा शब्द ऐकणार एनिसोट्रॉपी, याचा अर्थ डायरेक्शनच्या रिस्पेक्ट मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा व्हॅरी होतात. तो हे जे L1 पॉइंटला गेल्यानंतर आपण काय करणार आहे नेमकं, तर आपण या तीन गोष्टी बघणार: ओरिजिन, ऍक्सेलरेशन अँड एनिसोट्रॉपी ऑफ दी सोलार विंड्स. आणि त्यासोबतच मग स्पेस वेदर जे आहे त्याचा देखील अभ्यास इथे केला जाणार आहे. ठीक आहे. तो आदित्य L1 बातमी ही होती की इट एस्केप्ड दी स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, म्हणजे नेमकं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते माहिती पाहिजे. 9.2 लाख किलोमीटर एवढं डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे. ठीक आहे. हा एक भाग झाला. आता पुढची बातमी जी आहे ती कुठे ना कुठे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनशी रिलेटेड आहे. काय काय प्रॉब्लेम सध्या फेस करावे लागत आहेत त्या रिलेटेड ही बातमी आहे. दिस इज अबाउट दी टर्टल्स अँड टॉर्टॉइज. तर चेन्नई जे आहे, एक स्टडी इथे आलेली होती किंवा भारतामध्ये सगळ्यात जास्त इथे जी टर्टल आणि टॉर्टॉइज ट्रॅफिकिंग केली जाते त्याचं सगळ्यात मोठं जे नेटवर्क आहे ते चेन्नईमध्ये आपल्याला बघायला मिळते. तो दिस वॉज दी स्टडी. आणि मग अजून कोणते कोणते भाग आहेत जिथे अशा पद्धतीने ह्या स्पेसीजना धोका निर्माण झालेला आहे त्या भागांची नावं इथे त्यांनी सांगितलेले होते. तो चेन्नई टॉप नोड इन टॉर्टॉइज ट्रॅफिकिंग नेटवर्क. अजून कोणते कोणते भाग आहेत जिथे अजून ह्या गोष्टी बऱ्याच क्रिटिकल झालेल्या आहेत? जसं मुंबई आहे, कलकत्ता आहे, त्यानंतर बेंगलोर आहे, अनंतपूर आंध्र प्रदेशमध्ये अनंतपूर ही जागा स्पेसिफिकली मेन्शन झालेली आहे. अनंतपूर इन आंध्र प्रदेश. तसंच आग्रा, त्यानंतर मग बंगालमध्ये नॉर्थ 24 परगणा, हावडाचा जो भाग आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, हा देखील भाग असा आहे की जिथे रिस्क या स्पेसीज साठी खूप जास्त राहिलेली आहे. एक स्टडी यावरती पब्लिश झालेली होती आणि त्यामध्ये हे मुद्दे सांगितले गेलेले आहेत रिगार्डिंग दी ट्रॅफिकिंग. आता एक शब्द यांनी इथे दिलेला होता, एशियन टर्टल क्रायसिस. हा शब्द महत्वाचा आहे, प्रिलिम्स मध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एशियन टर्टल क्रायसिस. एशियन टर्टल क्रायसिस जो आहे बेसिकली हे काय डिस्क्राइब करतोय, हा शब्द कशासाठी वापरला जातो? टू डिस्क्राइब दी करंट स्टेट ऑफ और दी प्रेझेंट स्टेट ऑफ टर्टल्स ऍज वेल ऍज टॉर्टॉइजेस इन इंडिया. म्हणजे नावामध्ये जरी टर्टल दिसत असलं तरी इथे टर्टल आणि टॉर्टॉइज दोघांसाठी हा शब्द वापरला जातो. दिस इज अ टर्म, एशियन टर्टल क्रायसिस, दिस इज अ टर्म ऑफन यूज्ड टू डिस्क्राइब करंट स्टेट ऑफ टॉर्टॉइजेस अँड फ्रेश वॉटर टर्टल. इथे एक शब्दच असा असतो TFT नावाचा. TFT हा शब्द बराच कॉमनली वापरला जातो. TFT म्हणजे काय? टर्टल अँड फ्रेश वॉटर टॉर्टॉइज. ठीक आहे. टर्टल अँड फ्रेश वॉटर टॉर्टॉइज. So Asian turtle crisis, this is describing the current state of tortoises and freshwater turtles on the largest continent on earth. आता what is the largest continent then? Which is the largest continent? Largest continent on earth is nothing but Asian continent. आणि मग त्यांनी हे सांगितलेलं आहे की एशियन कॉन्टिनेंट मध्ये कशा पद्धतीने तिथे हा असा धोका निर्माण झालेला आहे. वाइल्ड पॉप्युलेशन्स ऑफ TFT म्हणजे काय? टर्टल अँड फ्रेश वॉटर टॉर्टॉइज अँड फ्रेश वॉटर टर्टल. सो दी वाइल्ड पॉप्युलेशन ऑफ TFT हॅव सफर्ड इमेन्सली ड्यू टू ऑनस्लॉट ऑफ हॅबिटॅट डिस्ट्रक्शन. का बरं धोका निर्माण झालेला आहे? कारण हॅबिटॅट तिथे डिस्ट्रॉय होत आहे. त्यासोबतच इलिगल आणि अनसस्टेनेबल हार्वेस्ट तिथे होतोय. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथे या स्पेसीजना धोका निर्माण करतात. तसं वेगवेगळ्या स्पेसीज आपण जर म्हटलं तर जसं बटागूर काचुगा, त्यानंतर मग बटागूर बास्का, जे मेनली आपल्या भारताच्या भागामध्ये हे दोन जे टर्टल्स आपल्याला बघायला मिळतात. तसंच ऑलिव्ह रिडले सी टर्टल्स बाहेरून येत आहेत. तो वेगवेगळे जे टर्टल स्पेसीज आहेत, टॉर्टॉइज स्पेसीज, स्टार टॉर्टॉइज एक असते, तो ह्या स्पेसीजना धोका जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याच वेळेस असंही दिसते. इव्हन या बातमीमध्ये फोटोज असं दाखवला होता की बरेचसे असे एका पोत्यामध्ये ते टर्टल्स होते, सगळे टर्टल टॉर्टॉइज सगळे त्यामध्ये होते. म्हणजे
एक तर ते ट्रॅडिशनल मेडिसिन मध्ये त्यांच्या बॉडी मधला एका लेअरचा वापर होतो असं म्हणलं जाते, त्यामुळे मग त्याच्यासाठी त्यांचं तिथे किलिंग केलं जातं. तो बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या इथे आपल्याला या मुद्द्याला जोडून बघता येतात. आणि ह्याच्यामध्ये जे त्यांनी एक्सप्लेन केलेलं होतं तर तो हा शब्द होता, हा महत्वाचा राहील आपल्यासाठी, एशियन टर्टल क्रायसिस. ठीक आहे, ओके. पुढची बातमी होती रिगार्डिंग दिस नागार्नो काराबाख रिजन. या मागच्या वर्षीच्या म्हणजे 2023ला जो पेपर झाला UPSCचा प्रिलिम्सचा, त्यामध्ये हा रिजन विचारला गेलेला होता आणि बराच चर्चेमध्ये राहिलेला होता या मागच्या एका महिन्यामध्ये. नागोर्नो काराबाख रिजन एकतर काय झालेलं आहे की इथे जे एथनिक अर्मेनियन लोक जे राहत आहेत ते हा भाग सोडून गेलेले आहेत आणि जवळपास सगळे लोक या भागातून तिथे दुसरीकडे शिफ्ट झालेले आहेत. बऱ्याच अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये असणारा हा पूर्ण वाद होता रिगार्डिंग की हा रिजन कोणाकडे असेल, नगोर्नो काराबाख रिजन. आणि मग आता सध्या काय झालेलं आहे, फायनली अझरबैजाननी हा पूर्ण जो भाग आहे तो सीज केलेला आहे आणि इथे जे एथनिक अर्मेनियन लोक जे राहत होते ते हा भाग सोडून आता निघून गेलेले आहेत. तो नागोर्नो काराबाख, दिस इज बेसिकली द रिजन ऑफ डिस्प्यूट बिटवीन अर्मेनिया अँड अझरबैजान. अर्मेनिया अँड अझरबैजान यांच्यामधला हा डिस्प्युटेड रिजन आहे. सो द फ्लड ऑफ रेफ्युजीज, सगळे जे रेफ्युजीज या भागामध्ये होते, इट ड्विंडल्ड टू अ ट्रिकल as Armenia said nearly the entire population of the breakaway territory had already fled after the Azerbaijan seized back control. म्हणजे जसं अझरबैजानने याचा कंट्रोल घेतलेला आहे त्यानंतर जवळपास सगळी जी पॉप्युलेशन आहे ती जे एथनिक अर्मेनियन्स होते ते तिथून निघून गेलेले आहेत. ठीक आहे, हा एक पॉइंट झाला. नंतर पुढचा मुद्दा आहे, हाऊ इम्पॉर्टंट इज फर्स्ट ॲस्टेरॉइड सॅम्पल. ॲस्टेरॉइड सॅम्पल आणि बरेचसे आजकाल तुम्ही बघता की ॲस्टेरॉइडशी रिलेटेड ना वेगवेगळ्या प्रकारचे मिशन्स इथे पाठवले जातात. स्पेस मिशन रिलेटेड टू ॲस्टेरॉइड, वेगवेगळ्या प्रकारचे स्पेस मिशन्स रेग्युलरली आपल्याला बघायला मिळतात. बरेचसे स्पेस मिशन असे आहेत ज्यांचा मेन्शन इथे या न्यूज मध्ये पण त्यांनी केलेला आहे. आणि बातमी जी आहे ही नासाच्या एका मिशन बद्दलची बातमी आहे. मिशनचं नाव आहे ओसिरिस रेक्स आणि हे जे मिशन आहे तिथे लिहिलेलं पण आहे बघा, ओसिरिस रेक्स. हे नासाचं ॲस्टेरॉइड हंटिंग स्पेसक्राफ्ट आहे. एका ॲस्टेरॉइड साठी गेलेलं हे स्पेसक्राफ्ट आहे. आणि मग 24 सप्टेंबरला नासाचं जे हे ॲस्टेरॉइड हंटिंग स्पेसक्राफ्ट आहे ज्याचं नाव आहे ओसिरिस रेक्स, ज्याचा फुल फॉर्म पण पुढे त्यांनी दिलेला आहे, ओरिजिन्स स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटिफिकेशन सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर, असं पूर्ण तो मोठा फुल फॉर्म आहे. शॉर्ट फॉर्म जरी लक्षात राहिला तरी काम होऊन जाईल. पण ओसिरिस रेक्स नावाचं नासाचं हे स्पेसक्राफ्ट आहे. आणि या स्पेसक्राफ्टनी काय केलेलं आहे, बरंच चर्चेमध्ये का आलं आहे, कारण या स्पेसक्राफ्टनी एक कॅप्सूल जे आहे ते पृथ्वीवरती ड्रॉप केलेली आहे. सो इट ड्रॉप्ड अ कॅप्सूल containing a sample of rock and dust from this asteroid. एक ॲस्टेरॉइड आहे त्याचं नाव आहे बेन्नू. काय नाव आहे, बेन्नू. इथे दिलेलं आहे बघा, ॲस्टेरॉइड 101955 बेन्नू. बेन्नू नाव लक्षात ठेवा. या बेन्नू ॲस्टेरॉइड पासून कलेक्ट केलेले जे रॉक आणि डस्टचे सॅम्पल्स आहेत हे एका कॅप्सूल मध्ये या स्पेसक्राफ्टनी पृथ्वीवरती ड्रॉप केलेले आहे. आणि अमेरिकेच्या भागामध्ये हे जे वाळवंट आहे युटा डेझर्ट, UTAH, युटा डेझर्ट हे जे वाळवंट आहे या वाळवंटामध्ये ती कॅप्सूल येऊन पडलेली आहे. आता मग अभ्यास होणार त्यावरती, जे काही रॉक्स आहेत, जे काही डस्ट सॅम्पल आहेत त्या ॲस्टेरॉइडचे, त्यावरती आता इथून पुढे अभ्यास होणार. ठीक आहे, आता अभ्यास नेमका काय होणार आणि वाय डू सायंटिस्ट वॉन्ट टू स्टडी बेन्नू, या बेन्नू ॲस्टेरॉइडचा अभ्यास करून आपल्याला नेमकं काय मिळणार. सगळ्यात पहिले हा जो पूर्ण ॲस्टेरॉइडचा पूर्ण जो बेल्ट असतो ना, मार्स आणि ज्युपिटर मध्ये ॲस्टेरॉइड बेल्ट असतो, इथलाच हा ॲस्टेरॉइड आहे. ॲस्टेरॉइड बेल्ट मधला हा प्रश्न बऱ्याचदा एक्झाम्स मध्ये आलेला आहे किंवा ॲस्टेरॉइड बेल्ट नेमका कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान असतो.
मार्स आणि ज्युपिटर यांच्या दरम्यान असतो हा ऍस्टेरॉइड बेल्ट. सो द ऍस्टेरॉइड बेल्ट बिटवीन मार्स अँड ज्युपिटर इज इनहॅबिटेड बाय थाउजंड्स ऑफ स्पेस रॉक. हजारो असे स्पेस रॉक्स आहेत जे इथे आपल्याला दिसतात. रेंजिंग फ्रॉम पेबल्स टू 800 किलोमीटर वाईड सेरिस. सेरिस नावाचा हा पूर्ण तिथे एक ड्वार्फ प्लॅनेट ज्याला आपण म्हणतो, तिथपर्यंत ह्या सगळ्या स्पेस रॉकला आपण बघतो. सेरिस तसं बघायला गेलं तर इथला हा ड्वार्फ प्लॅनेट आहे, जो त्या ऍस्टेरॉइड बेल्टच्या भागामध्ये एक ड्वार्फ प्लॅनेट आपल्याला दिसतो. ठीक आहे. पण मार्स आणि ज्युपिटर मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आता एकतर याचा अभ्यास का करायचा, याचं एक इंटरेस्टिंग रिझन त्यांनी इथे सांगितलेलं आहे. अ पार्ट ऑफ द ऑर्बिट ऑफ सम ऑफ दीज, काही असे ऑर्बिट्स आहेत यांचे, या सगळ्या स्पेस रॉकचे, जे काय करतायत तर त्यांना सूर्याच्या एकदम जवळ आणतायत. म्हणजे आपण म्हणतो ना की मर्क्युरी हा सगळ्यात जवळचा प्लॅनेट आहे. सूर्याला मर्क्युरी हा सगळ्यात जवळचा प्लॅनेट आहे. पण कधी कधी असं होतंय की यांचे ऑर्बिट अशा आहेत या स्पेस रॉकच्या की बऱ्याच वेळेस ते त्या मर्क्युरी पेक्षाही जास्त जवळ जातात सूर्याला. आणि त्यामुळे तिथे एक पद्धतीने एक विशिष्ट अशा कंडिशन्स आपल्याला सापडू शकतात. समटाइम सच एक्सेंट्रिक ऑर्बिट्स, अशा ज्या एकदम वेगळ्या प्रकारच्या ज्या ह्या ऑर्बिट्स आहेत, ऑल्सो ब्रिंग देम क्वाइट क्लोज टू दी अर्थ देन. म्हणजे एका पद्धतीने त्या सूर्याच्याही बऱ्याच जवळ जात आहेत हे रॉक्स त्यांच्या ऑर्बिट मधून, आणि काही प्रमाणामध्ये त्या पृथ्वीलाही जवळ येत आहेत. आणि मग हे जे प्लॅनेटरी डिफेन्स एक्सपर्ट्स असतात त्यांचं असं म्हणणं पडते की असे जे सगळे नियर अर्थ ऍस्टेरॉइड्स आहेत ते आपल्या पृथ्वीच्या सरफेसवर येण्याची शक्यताही राहू शकते. त्यामुळे एक प्रिकॉशन म्हणून या ऍस्टेरॉइडचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं राहतं. एकतर तो भाग आहे दॅट प्लॅनेटरी डिफेन्स एक्सपर्ट्स आर keen to know more about such near earth asteroid, NEA ज्याला म्हणतात, because it is not improbable for the earth to be threatened with such kind of collision someday. कारण असं हे आपल्याला असं नाही करता येणार की हे असं होणारच नाही. सो वी कॅनॉट सिम्पली डिनाय दी फॅक्ट की अशा प्रकारचे ऍस्टेरॉइड जे आहेत ते पृथ्वीच्या सरफेसवर कोलाइड होतील. सो देर आर ऑलवेज चान्सेस की असं काही होऊ शकते. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा हे ऍस्टेरॉइड जे आहेत या भागामध्ये त्यांचं नेमकं नेचर कसं आहे, ते कसे तिथे एक्झिस्ट करतायत ते बघणं गरजेचं राहणार. नंतर अजून काय रिझन त्यांनी सांगितलेलं आहे. एकतर सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू ते म्हणतायत. दुसरं म्हणजे काय तर मायनिंग. हा जो पूर्ण ऍस्टेरॉइड आहे त्याचं मायनिंग करण्यासाठी, त्याला ऍस्टेरॉइड मायनिंग असं आपण म्हणतो. म्हणजे त्या ऍस्टेरॉइड वरती जे जे मटेरियल्स आहेत त्या मटेरियल्सचा अभ्यास करणं इन ऑर्डर टू सर्च की अजून काय पॉसिबिलिटी रिगार्डिंग लाईफ त्या भागामध्ये राहू शकते किंवा बाकी अजून काय काय तिथे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तो बेन्नू ऍस्टेरॉइडचं त्यांनी इथे सांगितलं की पॉसिबिलिटी ऑफ मायनिंग. तसं अजून काही हे ऍस्टेरॉइड मायनिंगसाठी काही मिशन्स पाठवले गेले होते. त्याचं त्यांनी एक्झाम्पल इथे दिलं की नासाचं एक गॅलिलिओ मिशन होतं जे 1989 मध्ये पाठवलं गेलेलं होतं, किंवा नियर शू मेकर नावाचं एक 96 मध्ये मिशन गेलेलं होतं जे ऍस्टेरॉइड रिलेटेड होतं. जपानचे जे जॅक्सा एजन्सी आहे, जॅपनीज स्पेस एजन्सी JAXA, जपानचं हायाबुसा 1 जे 2003 मधलं मिशन आहे आणि हायाबुसा 2 जे 2014 मधलं मिशन आहे, हे देखील त्या ऍस्टेरॉइड सॅम्पलिंग साठी गेलेले होते. आणि या वेगवेगळ्या मिशन्स मधून काही गोष्टी आपल्याला सापडल्या पण आहेत. सो दीज मिशन्स हॅव फाउंड दॅट मेनी ऍस्टेरॉइड्स, वेगवेगळे सगळे जे ऍस्टेरॉइड आहेत, these are solidified debris from supernova. एक जायंट स्टार जेव्हा एक्सप्लोड होतंय, सुपरनोवा ज्याला आपण म्हणतो, त्याचे सॉलिडिफाईड डेब्रीज हे स्पेस रॉक किंवा ऍस्टेरॉइड राहिलेले आहेत. आणि मग हा पूर्ण जो भाग आहे हा सोलार सिस्टीम मध्ये बाकी ज्या गोष्टी जशा बनल्या, तसं बाकीचे प्लॅनेट ज्या पद्धतीने बनलेले आहेत त्याच पद्धतीने हे ऍस्टेरॉइड देखील बनलेले आहेत. जसं आपण म्हणलं की इथे जे डस्ट आहे किंवा इथे जी रॉक आहे, किंवा इवन देर आर पॉसिबिलिटीज की तिथे फ्रोझन फॉर्म मध्ये वॉटर असावं, किंवा वेगवेगळे मेटल जसं आयर्न आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, यांचे अलॉयज आहेत जे पुढे जाऊन ज्याचं एक प्रकारे नॅचरल स्टील त्याला आपण म्हणू शकतो. अशा प्रकारचे कॉन्स्टिट्युएंट देखील या
पूर्ण ऍस्टेरॉइड वरती बघायला मिळू शकतं. आणि मग एवढं जर इथे पॉसिबिलिटी असेल तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. असं नाही की लगेच जाऊन घेऊन यायचंय जे काही तिथे मिळतंय मिनरल्स, तो त्यासाठी नाही, किंवा तिथं मिळणारे मिनरल्स पृथ्वीवरती आणण्यासाठी असं स्पेसिफिक नाही, बट ऍटलिस्ट वी शुड नो, राईट? किंवा ह्या आपल्या जवळ जे सगळे ऍस्टेरॉइड आहेत तिथं नेमकं काय काय आहे ते बघणं इथे गरजेचं राहतं. दिस मटेरियल कॅन बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम दी ऍस्टेरॉइड. सगळ्यात पहिले तर ती पॉसिबिलिटी एक राहते. वी कॅन ऑल्सो टॅप दी वॉटर प्रेझेंट इन दॅम in the form of permafrost or saturated mineral as a resource in space. then किंवा जर एखाद्या असं जर काही पॉसिबिलिटी होतीये की स्पेस मध्ये अजून दुसरीकडे आपण हॅबिटॅट्स देखील सर्च करतोय, तर त्या केसमध्ये रिसोर्सेस म्हणून या वेगवेगळ्या ऍस्टेरॉइड्सचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे बरंच दूरचा हा विचार झाला, पण येस, हे सगळे मिशन्स ऑलरेडी इथे पाठवले गेलेले आहेत. ठीक आहे. नंतर पुढची जी बातमी होती, दिस वॉज रिगार्डिंग दिस साऊथ चायना सी. साऊथ चायना सीच्या भागामध्ये काय काय गोष्टी वेगवेगळ्या होत राहतात त्याबद्दल एक इथे ब्रीफली सांगितलं जात होतं. बेसिक पहिले मुद्दे बघून घेऊ आणि मग बातमी काय होती ते बघू. तुम्हाला हा मॅप दिसतोय, या मॅपमध्ये हे पॅरासेल आयलँड इथे दिसतंय, पॅरासेल आयलँड. दुसरं स्प्रॅटली आयलँड दिसतंय, स्प्रॅटली आयलँड. त्यानंतर हा पूर्ण असा एक अशी लाईन दिसते ज्याला म्हणलं जाते 9 डॅश लाईन. म्हणजे चायनाने त्यांचा साऊथ चायना सी मधला जो क्लेम आहे तो तिथे एस्टॅब्लिश करण्यासाठी ही एक लाईन दाखवलेली आहे, ज्याला 9 डॅश लाईन म्हणतात, विच इज बेसिकली हॅव्हिंग द मीनिंग की या 9 डॅश लाईनच्या अलीकडे जे काही असेल ते चायनीज टेरिटरीमध्ये येते. आणि मग इथे एक भाग दाखवलेला आहे स्कार्लबोरो शोल, स्कार्लबोरो शोल, आणि त्याला इथे त्यांनी मोठं करून दाखवलेलं आहे. हा एक लगून एरिया आहे आणि त्या लगून एरियामध्ये चायनाने काय केलेलं आहे की एक असं छोटं इथं ना बॅरियर, एक प्रकारचं एक भिंत बनवल्यासारखं तिथे बॅरियर बनवलेलं आहे. आणि मग इथे मुद्दा हा आहे की फिलिपाईननी इथे चायनानी बनवलेला तो जो सी बॅरियर आहे या स्कार्लबोरो शोलच्या भागात, तो बॅरियर तिथे रिमूव्ह केलेला आहे. फ्लोटिंग बॅरियर होता. फिलिपाईन हॅज रिमूव्ड अ फ्लोटिंग बॅरियर रिसेंटली इन्स्टॉल्ड बाय चायनीज कोस्ट गार्ड. आणि तो पूर्ण बॅरियर तिथे त्यांनी काढून टाकलेला आहे. आणि हा कशासाठी होता? टू ब्लॉक ऍक्सेस टू प्राईम फिशिंग पॅच विदिन द डिस्प्युटेड एरिया ऑफ साऊथ चायना सी. म्हणजे लिटरली त्यांनी काय केलं किंवा तो बॅरियर असा लावलाय की बाकी लोकांनी तर येऊ नये म्हणून, आणि मग फिलिपाईन्सनी तो बॅरियर जो आहे तो रिमूव्ह केलेला आहे. मग इथे ते 9 डॅश लाईन एक आपल्याला माहिती पाहिजे, पॅरासेल आयलँड, स्प्रॅटली आयलँड, त्याला चायनीज नावं झीशा आणि नानशा, झीशा आणि नानशा असं तिथे नाव येते. किंवा अजून एक जर म्हणलं तर यू शुड नो वन टर्म हिअर, फोरशा. फोरशा हे कशाशी रिलेटेड आहे असं जर विचारलं तर साऊथ चायना सी डिस्प्यूटशी रिलेटेड आहे. आणि इथे त्यांनी एक नंबर पण दाखवलेला आहे. चायना लेज क्लेम टू 90% ऑफ साऊथ चायना सी विच इज बिलीव्ड टू बी रिच इन ऑइल अँड नॅचरल गॅस रिझर्व्ह. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे आणि एकदा मॅप वरती व्यवस्थित बघत राहणं गरजेचं राहतंय, कारण डायनामिक रिजन आहे, कंटिन्युअसली काही ना काहीतरी या भागामध्ये होत राहतंय. खाली इथे लिहिलेलं आहे 22 सप्टेंबरला फिलिपाईन कोस्ट गार्डनी डिस्कवर केलं की 300 मीटर बॅरियर तिथे चायनाने लावलेला आहे अक्रॉस दी एंट्रन्स टू दिस ॲटॉल. हा पूर्ण जो ॲटॉल म्हणजे काय, हा पूर्ण जो आहे हा कोरल रीफचा भाग आहे आणि त्या कोरल रीफच्या जस्ट एंट्रन्स पॉइंटला त्यांनी तिथे बॅरियर लावलेला आहे. ठीक आहे, तो मॅप महत्वाचा होता, तो इथे आपण हा बघतोय, जो द हिंदू मध्ये हा फोटो आलेला होता. पुढची बातमी आहे अफ्स्पा. अफ्स्पा म्हणजे काय? आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट. आता हा जो अफ्स्पा आहे हा रेग्युलरली बातम्या येत राहतात की एखाद्या भागामध्ये लावला जातोय, एखाद्या भागामधून काढला जातोय किंवा एखाद्या भागामध्ये एक्सटेंड केला जातोय. तशी ही जी बातमी होती ही आसाम मधली होती की आसाम मधल्या 4 जिल्ह्यांमध्ये हा जो अफ्स्पा आहे तो एक्सटेंड केला गेलेला आहे. म्हणजे आधीपासून जो लावलेला होता अफ्स्पा तो अजून तिथे त्याची मुदत जी आहे ती वाढवली गेलेली आहे. तो आसाम पोलिसांनी ही बातमी दिलेली होती
की आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट जो आहे तो एक्सटेंड झालेला आहे या 4 जिल्ह्यांमध्ये. किती? 6 महिन्यांसाठी हा ऍक्ट जो आहे तो तिथे अजून लावला जाणार आहे. 4 जिल्हे कोणते त्याचे नावं दिलेले होते पुढे. दिब्रुगड, त्यानंतर तिनसुकिया, शिवसागर आणि चराईदेव हे 4 जे जिल्हे आहेत या 4 जिल्ह्यांमध्ये हा जो अफस्पा आहे तो 6 महिन्यासाठी एक्सटेंड केला गेलेला आहे. तसंच अजून एक त्या बातमीमध्ये मुद्दा जो लिहिलेला होता किंवा इथे तर एक्सटेंड झाला पण काही भागामध्ये आसामच्या हा जो अफस्पा आहे याला विड्रॉ देखील केला गेलेला आहे. कोणते कोणते भाग आहेत जिथून अफस्पा जो आहे तो विड्रॉ झाला? जसं जोरहाट आहे किंवा गोलाघाट आहे, कार्बी अँगलॉंगचा जो भाग आहे प्लॅटू रिजन, कार्बी अँगलॉंग, तिथून हा जो ऍक्ट आहे तो विड्रॉ केला गेलेला आहे. त्यासोबतच दिमा हसाव नावाचा जो भाग आहे तिथून देखील हा अफस्पा जो आहे तो विड्रॉ केला गेलेला आहे. कधीपासून? विथ इफेक्ट फ्रॉम 1 ऑक्टोबर. आणि मग खाली एक फॅक्ट पण त्यांनी दिलेली होती. अफस्पा वॉज फर्स्ट इम्पोज्ड इन आसाम. सगळ्यात पहिले आसाम मध्ये कधी इम्पोज झालेला होता? तर नोव्हेंबर 1990 मध्ये सगळ्यात पहिले हा जो अफस्पा आहे तो आसाम मध्ये इम्पोज केला गेलेला होता. ठीक आहे. तो अफस्पा एक्सटेंडेड इन 4 डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम ही एक बातमी तिथे आलेली होती. ठीक आहे. पुढे जाऊ. J&J हा पूर्ण जो हा पॉइंट आहे त्याच्यावरती पूर्ण बातमी आलेली होती. हा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट रिलेटेड मुद्दा आहे. हा दिस इज रिलेटेड टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स त्या रिलेटेड हा मुद्दा आहे. आणि बातमी काय होती किंवा J&J म्हणजे काय? तिची कंपनी आहे ना जॉन्सन अँड जॉन्सन, त्यांनी एक ड्रग तिथे बनवलेलं आहे किंवा त्यांचं एक आधी पेटंट असलेलं ड्रग होतं रिलेटेड टू ट्युबरक्युलोसिस. त्यांनी आता ते म्हणलेलं आहे की वी विल नॉट एन्फोर्स पेटंट ऑन आवर टीबी ड्रग. म्हणजे जो पेटंट आमच्या टीबी ड्रगला आहे तो आम्ही एन्फोर्स करणार नाही. बातमी ऐकून सुरुवातीला असं वाटते की या कंपनीने किती चांगलं काम केलेलं आहे किंवा ते त्यांच्या ड्रग वरती पेटंट एन्फोर्स करत नाही. याने फायदा काय होतो? किंवा जर ड्रग वरती पेटंट जर एन्फोर्स होत आहे याचा अर्थ काय होतो की ते ड्रग मॅन्युफॅक्चर करण्याचा राईट जो आहे तो फक्त त्याच कंपनीला राहील ज्यांचं हे पेटंट आहे, म्हणजेच कोण? जॉन्सन अँड जॉन्सन. पण आता काय होणार आहे? बाकी कंपन्या ज्या असतील, बाकी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ज्या असतील त्या देखील हे ड्रग जे आहे ते मॅन्युफॅक्चर करू शकतात. का? कारण त्यावरती पेटंट एन्फोर्स झालेलं नाही आहे. सो बातमी काय होती? हे जे US बेस्ड कंपनी आहे, पहिले तर US बेस्ड कंपनी आहे, ड्रग इथे बनवती ती जॉन्सन अँड जॉन्सन त्या कंपनीचं नाव आहे. त्यांनी हे अनाउन्स केलं इट विल नॉट एन्फोर्स पेटंट फॉर सिरटुरो. सिरटुरो नावाचं ते ड्रग आहे, SIRTURO, सिरटुरो, विच इज द ब्रँड नेम फॉर बेडॅक्विलिन. बेडॅक्विलिन बरंच पॉप्युलर हे टीबी ड्रग आहे, त्याचं हे ब्रँडेड व्हर्जन आहे सिरटुरो नावाचं, ज्याचं पेटंट कोणाकडे आहे तर जॉन्सन अँड जॉन्सन. बट जॉन्सन अँड जॉन्सन यांनी काय अनाउन्स केलेलं आहे? इट विल नॉट एन्फोर्स पेटंट फॉर सिरटुरो, इट्स ब्रँड नेम फॉर बेडॅक्विलिन, which is used in the treatment of multi-drug resistant tuberculosis. MDR-TB जे मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस आहे त्यामध्ये जो ड्रग वापरला जाऊ शकेल त्यावरती हे जॉन्सन अँड जॉन्सन जे आहे ते पेटंट एन्फोर्स करणार नाही. पण हे सगळीकडे का जगभरामध्ये आहे का? असं नाही. So they will not enforce this patent in 134 low and middle income countries in the world. जवळपास 134 असे देश जिथे लो आणि मिडल इन्कम रेंज मध्ये जे येत आहेत त्या भागामध्ये हे लोक जे आहेत हे या ड्रगचं पेटंट एन्फोर्स करणार नाहीयेत. मग आता हे असं त्यांनी का केलं? असं का केलेलं आहे त्यांनी? कारण पेटंट एन्फोर्स न करणं म्हणजे कुठे ना कुठे स्वतःचा जो एक्सक्लुझिव्ह राईट होता तो तिथे प्रॅक्टिस न करणं असंच झालं ना. बट असं त्यांनी का केलं? मग द डिसिजन फॉलोज ग्लोबल प्रेशर. त्या कंपनीवरती ग्लोबल प्रेशर आलेला आहे अगेन्स्ट परस्युइंग सेकंडरी पेटंट. हे काय आहे हे पुढे आपण बघू. पण यांनी काय केलेलं आहे? या कंपनीने सेकंडरी पेटंट परस्यू केलेला आहे ऑन इट्स ब्रेक थ्रू ट्युबरक्युलोसिस ड्रग. म्हणजे एक ड्रग ऑलरेडी त्यांच्याकडे त्या TBC रिलेटेड एक ड्रग ऑलरेडी होतं ज्याच्यावरती पेटंट होता आणि जसं त्याचा पिरियड एक्सपायर होतोय
पेटंट कारण लिमिटेड पिरियडसाठी असते, नॉर्मली किती 20 वर्ष समजा आपण म्हणलं, 20 वर्ष झाले की त्यांनी काय केलं, त्यामध्ये थोडेफार मायनर मॉडिफिकेशन केले आणि पुन्हा त्यावरती पेटंट फाईल केलं. आणि जेव्हा हे झालं तेव्हा ग्लोबल प्रेशर त्यांना फेस करावं लागलं आणि आता मग ते म्हणतात की आम्ही असं नाही करणार, म्हणजे आम्ही पेटंट यावरती नाही घेणार. तो इथे काय झालेलं आहे, सेकंडरी पेटंटिंग झालेलं आहे. द कंपनी इज हॅव्हिंग ग्लोबल प्रेशर, कंपनी इज हॅव्हिंग ग्लोबल प्रेशर अगेन्स्ट परस्युइंग सेकंडरी पेटंट ऑन इट्स ब्रेक थ्रू ट्युबरक्युलोसिस ड्रग इन्क्लुडिंग इंडियन पेटंट ऑफिस ऑल्सो. आपल्याकडे जेव्हा हे पेटंट ऑफिसमध्ये हे पेटंट आलेलं होतं त्यावेळेस हे जॉन्सन अँड जॉन्सनचं हे पेटंट जे आहे ते आपणही रिजेक्ट केलेलं होतं. आणि मग या सगळ्या सिच्युएशन मध्ये मग त्यांनी काय केलं, तर हे पेटंट एन्फोर्स करणार नाही असं सांगितलं. मग हे बेडॅक्विलिन काय आहे नेमकं, तर बेडॅक्विलिन इज द फर्स्ट ड्रग फॉर ट्युबरक्युलोसिस. सगळ्यात पहिला असं हे ड्रग आहे जे ग्लोबली अप्रूव्ह झालेलं आहे. ग्लोबली अप्रूव्ह असं हे पहिलं ड्रग आहे आणि मागच्या 40 वर्षामध्ये हे असं एक पहिलं ड्रग राहिलेलं आहे जे अप्रूव्ह झालेलं आहे. आणि असं म्हणलं जाते की दिस इज व्हेरी मच सुटेबल फॉर टीबी ट्रीटमेंट, कारण इट इज लेस टॉक्सिक, मोर इफेक्टिव्ह काइंड ऑफ ड्रग, जे तिथे ट्रेडिशनल जो टीबी ट्रीटमेंट आहेत त्यामध्ये मागच्या 40 वर्षापासून आपल्याला हे ड्रग बघायला मिळते. नाउ दिस अनाउन्समेंट, हे जी अनाउन्समेंट त्यांनी केली यामुळे काय होणार आहे, तर जे जेनरिक फॉर्म ऑफ ड्रग्ज आहेत, मग हे बेडॅक्विलिनचा जो म्हणजे जेनरिक फॉर्म जो ड्रग असेल त्याचा वापर जो आहे तो सगळीकडे करता येऊ शकेल, कॉस्ट कमी होणार आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ड्रग पोहोचण्यासाठी मदत होणार. ठीक आहे. सो द अनाउन्समेंट विल फायनली पेव द वे फॉर unfettered access without any restriction, unfettered access to affordable generic versions of bedaquiline. आणि हे सगळ्या लोकांना तिथे हे ड्रग जे आहेत ते प्रोव्हाइड करता येतील, स्पेशली लो आणि मिडल इन्कम कंट्रीज मध्ये. या रिलेटेड एक हा जो सेकंडरी पेटंटिंग हा शब्द आहे तो देखील विचारला जाऊ शकतो. सेकंडरी पेटंटिंग किंवा आपल्याकडे त्याला एव्हरग्रीनिंग म्हणतात. एव्हरग्रीनिंग हे इंडियन पेटंट लॉजच्या हिशोबाने आपण जरी बघितलं, इट इज नॉट अलाउड इन इंडिया. एव्हरग्रीनिंग किंवा सेकंडरी पेटंटिंग आपल्याकडे अलाउ नाहीये. मग इथे काय अर्थ काय होतो याचा, इट इज बेसिकली नथिंग बट सच काइंड ऑफ पेटंट which is achieved by seeking extra patent on modifications. म्हणजे असं पेटंट जे आपल्याला कधी मिळतंय जेव्हा आपण त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करतोय आणि पुन्हा त्याला रिइंट्रोड्यूस करतोय नवीन नावाने, तो त्याला आपण म्हणतो सेकंडरी पेटंट. सो दिस इज अचीव्ड बाय सिकिंग एक्स्ट्रा पेटंट ऑन मॉडिफिकेशन्स ऑफ ओरिजिनल ड्रग. आणि मग तिथे वेगळ्या पद्धतीने नवीन फॉर्म मध्ये त्याला रिलीज केलं जाते, त्याचे वेगळ्या पद्धतीने ब्रँडिंग केलं जाते, नवीन डोसेज दिले जातात, नवीन कॉम्बिनेशन त्यामध्ये क्रिएट केले जातात आणि एका पद्धतीने त्याला पुन्हा एकदा मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. तो हे मग ह्याच्यात चुकीचं काय आहे, चुकीचं काय आहे ह्याच्यामध्ये, की समजा एखादा ड्रग आहे त्यामध्ये तुम्ही म्हटलं आम्ही मॉडिफिकेशन केले आणि मॉडिफिकेशन केल्यानंतर आम्ही पुन्हा त्याला इंट्रोड्यूस करतो, तर यामध्ये प्रॉब्लेम काय होणार. प्रॉब्लेम हा आहे की जर ते जे मॉडिफिकेशन झालेले आहेत त्या मॉडिफिकेशन्स मुळे काही सिग्निफिकंट चेंज होतोय का त्या ड्रग मध्ये, ते पहिले तर प्रूव्ह करणं गरजेचं राहते. किंवा तुम्ही त्यामध्ये जे काही बदल केले त्या बदलामुळे काही असं वेगळं काही होतंय का ते पहिले बघणं गरजेचं आहे. किंवा असं नाही की आमची आधी गोळी ना ते पांढऱ्या रंगाची होती आता आम्ही पिवळ्या रंगाची केली, बदल झाला, मॉडिफिकेशन केले आम्ही, वेगवेगळे कॉम्बिनेशन त्यामध्ये टाकले, कलर चेंज झाला, तो याला पास करावं का मग. कारण देर इज वन थिंग कॉल्ड एफिकसी क्लॉज. एफिकसी क्लॉज इंडियन पेटंट लॉज मध्ये आपल्याला हे एफिकसी क्लॉज दिसतो. एफिकसी क्लॉज म्हणजे काय म्हणतोय आपण, किंवा तुम्ही जे काही मॉडिफिकेशन केले त्यामध्ये काही इश्यू नाही आम्हाला, पण तुम्ही एवढं प्रूव्ह करा किंवा एवढं शो करून दाखवा आम्हाला की जे काही बदल तुम्ही त्या ड्रग मध्ये केलेले आहेत, व्हॉट एव्हर मॉडिफिकेशन्स यू हॅव डन, त्या बदलामुळे त्या ड्रगची जी एफिकसी आहे किंवा त्या ड्रगची जी इफेक्टिव्हिटी आहे ती किती प्रमाणात बदलली. असं काही झालं का की त्याच्यामुळे एकदम जास्त ते ड्रग आधी त्या पद्धतीने ते ड्रग इफेक्टिव्ह होतं
आता जमीन आसमानाचा फरक तयार झालेला, असं काही झालेलं आहे? इज देअर एनी मेजर इम्पॅक्ट बिकॉज ऑफ दॅट मॉडिफिकेशन? ते प्रूव्ह करून दाखवावं लागते. अदरवाईज ते जे ड्रग आहे त्याला ते पेटंट दिलं जात नाही. याला आपण काय म्हणतो, अशा प्रकारची जी पद्धत आहे मॉडिफिकेशन करून पुन्हा एकदा त्याला रिब्रँड केलं जाते, तर त्याला आपण सेकंडरी पेटंटिंग किंवा एव्हरग्रीनिंग असं तिथे म्हणतो. ठीक आहे. तो ही एक बातमी होती जी रिलेटेड टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, IPR या टॉपिकशी रिलेटेड ही बातमी होती. आणि एक पद्धतीने महत्वाची बातमी होती, कारण सिलेबस मध्ये हा पॉइंट तुम्हाला डायरेक्टली दिसतो. आता पुढची जी बातमी आहे ती एक स्पायवेअर बद्दलची बातमी आहे. तर भारतामध्ये आपण म्हणलं तर एक जवळपास एक 1.5 ते 2 वर्ष झाले असतील ही बातमी बरेच चर्चेमध्ये असायची. पेगासस नावाचा एक स्पायवेअर तुम्ही ऐकलेला असेल, आणि पुन्हा एकदा हे स्पायवेअर जे आहेत ते समोर आलेले आहेत. येस, ही बातमी मग कुठून आलेली आहे? तर ही बातमी इजिप्त मधली बातमी आहे. यावेळेस इजिप्तमध्ये एक मिनिस्टर, त्यांचं नाव इथे दिलेलं आहे, त्यांच्यावरती अशा प्रकारचा स्पायवेअर अटॅक झालाय किंवा त्यांच्या सिस्टम्स वरती स्पायवेअर अटॅक झालाय. तो इथे त्यांनी सांगितलेलं पण आहे दॅट हाऊ गव्हर्नमेंट एजन्सीज यूज कमर्शियल स्पायवेअर टू टार्गेट दी ऑपोनंट्स. कमर्शियल स्पायवेअरचा वापर करून कसं ऑपोनंट्सला टार्गेट केलं जातं. मग हे कधी, कुठे झालेलं आणि कधी झालेलं आहे? तर मे ते सप्टेंबर या दरम्यान, मे महिन्यापासून याच वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत जे फॉर्मर इजिप्शियन MP आहेत, इजिप्त मधले जे MP आहेत, त्यांचं नाव आहे अहमद एल्टावी. काय नाव आहे? अहमद एल्टानवी. तो यांच्यावरती अशा प्रकारचं तिथे टार्गेट केलं गेलेलं आहे. सो फॉर्मर इजिप्शियन MP आहेत आणि ही वॉज टार्गेटेड विथ दिस सिट्रॉक्स प्रिडेटर स्पायवेअर. सिट्रॉक्स प्रिडेटर काय आहे? हे स्पायवेअर आहे. आणि हा कसा पाठवला गेलेला आहे? SMS, व्हॉट्सअप याद्वारे हे पाठवले जाते. लिंक येते, त्याच्यावरती क्लिक केलं तर तुमचा जो फोन आहे तो पूर्णपणे कॉम्प्रोमाइज होतोय. आता दिस वॉज नॉट दी फर्स्ट टाइम की स्पायवेअर यूज केलं गेलेलं आहे फॉर सर्व्हिलन्स. कारण जेव्हा हे स्पायवेअर त्या फोनमध्ये जात आहे किंवा त्या कम्प्युटरमध्ये जात आहे, तेव्हा त्या कम्प्युटर मधला किंवा त्या फोन मधला जो डेटा आहे तो विदाउट दी कन्सेंट ऑफ दी ओनर ऑफ दॅट मोबाईल, विदाउट दी कन्सेंट, तो सगळा डेटा जो आहे तो तिथे तुम्हाला ऍक्सेस करता येऊ शकतो. ज्या व्यक्तीने तो स्पायवेअर तिथे प्लांट केलेला आहे तो व्यक्ती तो सगळा डेटा तिथे विदाउट दी कन्सेंट बघू शकतो. एक प्रकारचं सर्व्हिलन्सच झालं आहे. आता हे पहिल्यांदा नाही झालेलं आहे. पहिलं तर दिस इज नॉट दी फर्स्ट टाइम स्पायवेअर वॉज यूज फॉर सर्व्हिलन्स ऑन अ पॉलिटिकल ऑपोनंट. म्हणजे पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट मध्ये याचा वापर पहिल्यांदा झाला असं नाहीये. 2021 मध्ये बऱ्याचशा देशांमध्ये अशा झालेल्या होत्या अशा घटना. इन्व्हेस्टिगेशन्स अंडर दी पेगासस प्रोजेक्ट, पेगासस तो स्पायवेअर जो होता, इट रिव्हील्ड दी massive scale of potential targets of spyware. More than 50,000 phone numbers in 50 countries were affected by the Pegasus. म्हणजे 21 मध्ये हे झालेलं आहे. पुन्हा आता ही बातमी येते रिगार्डिंग दिस सिट्रॉक्स प्रेडेटर स्पायवेअर. आता याबद्दल अजून काही बेसिक मुद्दे ते सांगतायत या बातमीमध्ये, किंवा स्पायवेअर म्हणजे बेसिकली काय, तर एक प्रकारचं असं हे मॅलवेअर आहे किंवा मॅलिशियस सॉफ्टवेअर आहे which is designed to enter a device, gather sensitive data and forward it to third party. 3 स्टेप मध्ये हे काम करते. स्पायवेअर जो आहे तो डिव्हाइस मध्ये एंटर होतो, जो काही सेन्सिटिव्ह डेटा आहे तो गोळा करतो आणि तो थर्ड पार्टीला तिथे फॉरवर्ड करतो. पण हे सगळं जेव्हा होत आहे तिथे युजर जो आहे, की त्या फोनचा जो ओनर आहे, त्याची कन्सेंट तिथे घेतली जात नाहीये. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो स्पायवेअर. आणि मग हे स्पायवेअर जे आहेत हे वेगवेगळ्या कामासाठी वापरता येतात. जसं कमर्शियल पर्पज साठी वापरता येतात. फॉर ऍडव्हर्टायझिंग, बऱ्याच वेळेस तिथे ऍडव्हर्टाइजमेंट साठी वापरलं जाईल. किंवा मॅलिशियस स्पायवेअर पण असतात, जे बेसिकली कोणत्या एखाद्या व्यक्तीला हार्म पोहोचवण्यासाठी तिथे वापरले जातात. So malicious spyware is used to profit from data stolen from the victim's device.
म्हणजे जो काही डेटा त्या विक्टिमच्या डिव्हाइसमध्ये होता त्याचा वापर करून प्रॉफिट जनरेट करण्यासाठी हे जे मॅलिशियस स्पायवेअर आहेत ते वापरले जातात. म्हणजे जे कमर्शियल पर्पज साठी जे असतात ऍडव्हर्टाइजमेंट रिलेटेड ते एक प्रकारे असं म्हणता येणार की ते खूप जास्त ते हार्मफुल आहेत. बट येस दीज आर ऑल्सो अ काइंड ऑफ स्पायवेअर ओनली. बट हे जे मॅलिशियस स्पायवेअर जे आहेत इथे काय होत आहे तर जो काही डेटा त्या युजरच्या डिव्हाइस मधून कलेक्ट केला गेलेला आहे त्या डेटाचा वापर करून प्रॉफिट जनरेट करण्याचा प्रयत्न केला जातो. पुढे मग त्यांनी काही असे कॅटेगरीज त्याचे दिलेले आहेत. स्पायवेअर इज ब्रॉडली कॅटेगराइज्ड ॲज ट्रोजन स्पायवेअर, देन ॲडवेअर, त्यानंतर अजून एक नाव असते ट्रॅकिंग कुकी. हे असे नावं विचारले जाऊ शकतात किंवा हे काय आहे किंवा सिस्टीम मॉनिटर. तर या वेगवेगळ्या पद्धतीचे हे स्पायवेअर आपल्याला बघायला मिळतात. ट्रोजन स्पायवेअर, ॲडवेअर, देन ट्रॅकिंग कुकी आणि चौथं काय सिस्टीम मॉनिटर. असे 4 भाग आपल्याला इथे 4 प्रकार या स्पायवेअरचे बघायला मिळतात. पुढे मग अजून त्यांनी कमर्शियल स्पायवेअर बद्दल एक माहिती सांगितलेली होती. कमर्शियल स्पायवेअर जे आहेत दीज मेनली टार्गेट मोबाईल प्लॅटफॉर्म्स. मेनली हे कशाला टार्गेट करतात मोबाईल प्लॅटफॉर्म्सला. and they can legitimately be used against the criminals and terrorists. कमर्शियल स्पायवेअर जे आहेत ते लेजिटिमेटली म्हणजे असं नाही की इलिगल वे मध्येच पण ते लेजिटिमेटली पण वापरले जाऊ शकतात अगेन्स्ट क्रिमिनल्स ॲज वेल ॲज अगेन्स्ट दी अदर टेररिस्ट. हाऊएव्हर द लॅक ऑफ ग्लोबल रेग्युलेशन फॉर दिस किंवा हे कसं वापरावं याबद्दल एक ग्लोबल कॉमन रेग्युलेशन असं नाही आहे आणि त्यामुळे इथे ज्या कंपनीज आहेत ज्या अशा प्रकारचे स्पायवेअर डेव्हलप करतात ते बऱ्याच वेळेस अशा स्पायवेअर्सचा वापर जो आहे किंवा अशा स्पायवेअर्सला गव्हर्नमेंट्सला देखील ते सप्लाय करतात. मग सो देर इज लॅक ऑफ ग्लोबल रेग्युलेशन फॉर कंपनीज विच आर डेव्हलपिंग स्पायवेअर अँड बिकॉज ऑफ दॅट इट इज लेड टू देअर यूज बाय ऑथॉरिटॅरियन गव्हर्नमेंट्स की जिथे लोकांचे जे राईट्स आहेत ते लोकांना एवढे चांगल्या पद्धतीने दिले जात नाही आहेत. ऑथॉरिटेरियन गव्हर्नमेंट्स याचा वापर करतायत टू स्पाय ऑन देअर पॉलिटिकल ऑपोनंट्स असं देखील आपल्याला दिसतं. किंवा कॉमन रेग्युलेशन नाही आहे त्यामुळे कोणाचा असं काही धाक नाही आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस या अशा ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून गव्हर्नमेंट काय करतंय ऑथॉरिटेरियन ज्या गव्हर्नमेंट्स आहेत ते काय करतायत तर ते स्पायवेअर परचेस करतायत आणि त्याचा वापर करून त्यांचे जे पॉलिटिकल ऑपोनंट्स आहेत त्यांना तिथे ते कुठे ना कुठे काय करतायत तर त्यांच्यावरती सर्व्हिलन्स ठेवतात. ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग दी स्पायवेअर. पुढची बातमी जे मागच्या काही दिवसांमध्ये हे सगळे अवॉर्ड्स जे आहेत ते अनाऊन्स झालेले आहेत. पुढची बातमी आहे रिगार्डिंग दी नोबेल. नोबेल वेगवेगळे फील्डमध्ये जे नोबेल्स आहेत नोबेल प्राइज ते अनाऊन्स झालेले आहेत आणि त्यापैकी ही एक बातमी होती रिगार्डिंग दी नोबेल फॉर मेडिसिन. कोणाला मिळालेला आहे तर हंगेरी मधले बायोकेमिस्ट आहेत कॅटलिन कारिको आणि अमेरिकेमधले फिजिशियन सायंटिस्ट आहेत ड्र्यू विसमन. या दोघांना 2023चा नोबेल फिजिओलॉजी मधला किंवा मेडिसिन मधला नोबेल प्राइज त्यांना मिळाला. कॅटलिन कारिको यांचा फोटो इथे दाखवलेला आहे आणि ड्र्यू विसमन यांचा फोटो इथे दाखवलेला आहे. आता या दोघांनी काय काम केलेलं आहे तर mRNA ज्याला आपण काय म्हणतो मेसेंजर RNA त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. बऱ्याच वेळेस काय होते परीक्षेमध्ये डायरेक्टली हे एकतर विचारलं जाईल किंवा कोणाला नोबेल प्राइज मिळाला किंवा त्यांनी जे काम केलेलं आहे त्याबद्दलचे काही बेसिक मुद्दे विचारतील. कारण हे सगळं स्टेट बोर्डाच्या पुस्तकात NCERTच्या पुस्तकामध्ये हे मुद्दे दिलेले असतात. ह्याचे जे बेसिक्स आहेत mRNA म्हणजे काय tRNA म्हणजे काय असे सगळे ते दिलेलं असते. तर त्यावरती यांचा अभ्यास आहे त्यामुळे कुठे ना कुठे ते बेसिकही बघून ठेवणं गरजेचं आहे. सो द DUO वॉज अवॉर्डेड फॉर देअर वर्क दॅट enabled the development of effective mRNA vaccine. हे जे mRNA वॅक्सिन आहे कशाच्या अगेन्स्ट COVID-19च्या अगेन्स्ट यांच्या कामामुळे ती वॅक्सिन तिथे तयार झालेली होती. डॉक्टर कारिकोज ओनली 13th वुमन टू विन दिस प्राइज. ह्या ज्या आहेत कॅटलिन कारिको या आतापर्यंत शी इज ओनली 13th वुमन टू विन दिस नोबेल प्राइज. mRNA म्हणजे काय इथे ते सांगतायत इट इज नथिंग बट मेसेंजर RNA. जे बेसिकली काय करतायत प्रोटीन सिंथेसिस साठी तो जो मेसेज आहे
तो डीएनए कडून तो मेसेज जो आहे तो सेलमध्ये वेगवेगळ्या भागात पोहोचवतात. मेसेंजर आरएनए विच कॅरीज इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम डीएनए टू मेक प्रोटीन इन सेल. म्हणजे डीएनए न्यूक्लियस मध्ये जे डीएनए आहेत तिथून तो ते मेसेज वेगवेगळ्या सेलच्या भागामध्ये पाठवतात आणि मग तिथून ते प्रोटीन सिंथेसिस होत आहे. नाउ सायंटिस्ट हॅड रिअलाइज्ड in late 1980s that mRNA would become the basis for new kind of vaccine if some hurdles would be overcome. काही प्रमाणात यावरती काम जर झालं तर ह्या mRNA चा वापर करून वॅक्सिन देखील डेव्हलप करता येऊ शकतील. पुढे मग डॉक्टर कारिको आणि डॉक्टर विजमन यांनी वेगवेगळ्या स्टडीज इथे पब्लिश केल्या that set the stage for use of mRNA platform for new kind of vaccine. आपलं 2020 मध्ये जेव्हा कोविड-19 पॅन्डेमिक तिथे स्ट्रक झालेला आहे, mRNA वॅक्सिन वेर क्रुशियल इन रिड्युसिंग द डेथ टोल आणि त्यामध्ये या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं राहिलेलं आहे. आणि मग त्याच्या रिस्पेक्ट मध्ये यांना नोबेल प्राइज इथे अनाउन्स केलं गेलेलं आहे इन द फील्ड ऑफ फिजिओलॉजी और इन द फील्ड ऑफ मेडिसिन. ठीक आहे, हा एक भाग झाला. आता पुढची बातमी जी आहे ही इंडियन एअरफोर्सशी रिलेटेड होती. एक नवीन परचेस इथे ते करतायत त्याबद्दलची बातमी आहे. इंडियन एअरफोर्स लाईकली टू इंडक्ट, काय इंडक्ट करणार आहेत? अस्त्रा BVR. अस्त्रा BVR. BVR हे काय आहे आपण आता बघू. पण ही एक प्रकारची मिसाईल आहे जी एअर टू एअर, कशी आहे? एअर टू एअर मिसाईल आहे. अस्त्रा BVR एअर टू एअर मिसाईल. तर ही मिसाईल जी आहे ती इंडियन एअरफोर्स मध्ये इंडक्ट केली जाणार आहे. ऑलरेडी याचे काही व्हर्जन्स एअरफोर्स मध्ये अवेलेबल आहेत, पण अजून एक व्हर्जन याचं इंडियन एअरफोर्स मध्ये या वर्ष अखेर इंडक्ट केलं जाणार आहे. आणि हे कशी मिसाईल आहे? ही इंडिजिनस आहे, म्हणजे हे बाहेरच्या देशामधून वगैरे कुठून नाही आपण मागवत आहोत. तर ही इंडिजिनस मिसाईल आहे, ही आपण स्वतः बनवतो. आणि मग हे कोण बनवतंय? तर आपल्याकडे हे भारत डायनामिक्स लिमिटेड नावाची जी PSU आहे त्यांच्याकडे हे काम दिलं गेलेलं आहे. तो बातमी काय होती? तर इंडियन एअरफोर्स हॅज प्लेस्ड 2 कॉन्ट्रॅक्ट्स विथ दिस भारत डायनामिक लिमिटेड BDL फॉर इंडिजिनस. महत्वाचं आहे, इंडिजिनस आहे. इंडिजिनस अस्त्रा बियॉन्ड व्हिज्युअल रेंज. BVR म्हणजे काय? बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. ही आपली जी मिसाईल आहे त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आहेत. पहिली जी बॅच आहे इट इज एक्सपेक्टेड टू बी इंडक्टेड बाय द एंड ऑफ दिस इयर अकॉर्डिंग टू दी डिफेन्स सोर्सेस. 2 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत. त्यापैकी जी पहिली बॅच आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या मिसाईल आपल्या इंडियन एअरफोर्सला पाठवल्या जाणार आहेत ते या वर्ष अखेरपर्यंत हे पाठवले जाते. आता हे जे मिसाईल आहे ही वेगवेगळ्या फायटर जेट्स वरती लावता येऊ शकेल, जसं सुखोई सिरीज मधले जे फायटर जेट आहेत. मे 2022 मध्ये डिफेन्स मिनिस्ट्रीने एक कॉन्ट्रॅक्ट या रिलेटेड साइन केला आहे ऑलरेडी भारत डायनामिक्स लिमिटेड सोबत फॉर द सप्लाय ऑफ दिस अस्त्रा मार्क 1 मिसाईल. म्हणजे वेगवेगळे व्हेरियंट्स ऑलरेडी ह्याचे अवेलेबल असतात. तर त्यापैकी अस्त्रा मार्क 1 मिसाईल साठी कॉन्ट्रॅक्ट 2022 मध्ये झालेला होता. आणि मग त्या रिलेटेड सगळे जे इक्विपमेंट इंडियन एअरफोर्स आणि नेव्ही दोघांसाठी जे लागतात त्याबद्दलचा कॉन्ट्रॅक्ट इथे ऑलरेडी मे 2022 मध्ये झालेला होता. आणि मग हे किती याची कॉस्ट यामध्ये होती? तर 2,971 करोड एवढ्या कॉस्ट इथे कॉन्ट्रॅक्ट साइन झालेला होता. ठीक आहे, तो डिफेन्स रिलेटेड ही एक बातमी. त्याच्यामध्ये रिसेंटली बाय द इयर एंड काय होणार आहे? तर ह्या अस्त्रा BVR म्हणजे काय? बियॉन्ड व्हिज्युअल रेंज या ज्या मिसाईल्स आहेत या इंडियन एअरफोर्स मध्ये इंडक्ट केल्या जाणार आहेत. आणि त्यासोबतच या आधी मे 2022 मध्ये अस्त्रा मार्क 1 MK1 या मिसाईल साठी इंडियन एअरफोर्स आणि नेव्ही साठी ज्या मिसाईल लागणार आहेत त्यांच्यासाठीचा डिफेन्स मिनिस्ट्रीने एक कॉन्ट्रॅक्ट हा भारत डायनामिक्स लिमिटेड या PSU सोबत ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे, ही एक बातमी झाली. आता हे जे लॅग्रांजे पॉइंट बद्दल आपण जे बोलत होतो, लॅग्रांजे पॉइंट जे आदित्य L1 मिशन, तो लॅग्रांजे पॉइंट्स म्हणजे काय याबद्दल एक वेगळं एक पुन्हा द हिंदू मध्ये आर्टिकल आलेलं होतं. त्याबद्दलची ही माहिती इथे दिलेली आहे. व्हॉट आर दी लॅग्रांजे पॉइंट्स आणि आदित्य L1 जिथे जात आहे तो L1 पॉइंट नेमका आहे काय?
तर सगळ्यात पहिले सोप्या भाषेमध्ये जर म्हटलं तर लॅग्रांजे पॉइंट हे एक प्रकारचे पार्किंग स्पॉट्स राहतात सॅटेलाइटसाठी. कारण इथे जी स्टॅबिलिटी या पॉइंट्स वरती स्पेसक्राफ्टला मिळते ती बाकी ठिकाणी नाही मिळू शकत. सो दी लॅग्रांजे पॉइंट्स ऑफर ideal parking spot for satellites, and these are home to several astronomical observatories. असे वेगवेगळे लॅग्रांजे पॉइंट पूर्ण या युनिवर्स मध्ये आपल्याला दिसतात, पूर्ण आपल्या सोलार सिस्टीम मध्ये आपल्याला दिसतात, आणि त्यावरती वेगवेगळे मिशन्स पण आहेत जे पुढे त्यांनी दाखवलेले. पहिले तर लॅग्रांजे पॉइंट हे नाव आलं कुठून? तर हे फ्रेंच मॅथमॅटिशियन होते ज्यांचं नाव आहे जोसेफ लुईस लॅग्रांजे. त्यांच्या नावाने हा इथे लॅग्रांजे पॉइंट हा शब्द आलेला आहे. त्यांची रिसर्च होती आणि त्यावरून हे क्लिअर झालेलं होतं दॅट काही असे पॉइंट्स आहेत की जिथे एक पद्धतीने ती स्टॅबिलिटी तुम्हाला मिळते जे एक्सप्लोर केले जाऊ शकतात ॲज दी साईट ऑफ फ्युचर स्पेस कॉलनीज. जर आपल्याला एखादं स्पेस स्टेशन, नवीन स्पेस स्टेशन कुठे जर तिथे एस्टॅब्लिश करायचं असेल तर अशा प्रकारचे पॉइंट्स तिथे महत्वाचे राहतात, जिथे काय होणार आहे तर दोन वेगवेगळ्या ज्या सेलेस्टियल बॉडीज आहेत त्यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कुठे ना कुठेतरी बॅलन्स आउट होणार आहे आणि त्यामुळे एक स्टेबिलिटी त्या भागामध्ये मिळण्याची शक्यता राहणार. असे पॉइंट्स जे आहेत हे पूर्ण वेगवेगळ्या भागामध्ये सोलार सिस्टीम मध्ये आपल्याला दिसतात. लॅग्रांजे पॉइंट अपियर टू स्टे मोशनलेस. हे असे पॉइंट आहेत की जे मोशनलेस आपल्याला अपियर होतात. का? कारण एक प्रकारे तिथे काय झालेलं आहे तर ती स्टॅबिलिटी आहे, बिकॉज दोन्ही बाजूचे ग्रॅव्हिटेशनल पुल जे आहेत ते बॅलन्स झालेले आहेत. अँड दिस मेक देम आयडियल फॉर कंट्रोलर्स ऑन द ग्राउंड टू कम्युनिकेट विथ स्पेसक्राफ्ट स्टेशन देअर. कारण तिथे जर आपलं स्पेसक्राफ्ट आहे तर पृथ्वीवरती जे ग्राउंड कंट्रोल्स आहेत त्या स्पेसक्राफ्टशी कम्युनिकेट करणार आहे त्यांच्यासाठी हे सोपं होऊन जाते, कारण ते एक पद्धतीने एकाच ठिकाणी ते स्पेसक्राफ्ट जे आहे ते थांबून राहते आणि म्हणून ते सोपं होऊन जाते. त्याला लॅग्रांजे पॉइंट आपण म्हणतो. आता L1 जो आहे इट इज ऑलरेडी होम टू 4 अदर रोबोटिक एक्सप्लोरर्स. म्हणजे असं नाही की आदित्य L1 हे पहिलंच मिशन होतं जे L1 पॉइंटला जात आहे. ऑलरेडी 4 वेगवेगळे रोबोटिक एक्सप्लोरर्स आहेत. तसं नासाचं सोलार अँड हेलिओस्फिअरिक ऑब्झर्वेटरी सॅटेलाइट आहे. त्यानंतर अजून जर म्हणलं तर डीप स्पेस क्लायमेट ऑब्झर्वेटरी आहे. ऍडव्हान्स्ड कंपोजिशन एक्सप्लोरर हे देखील एक रोबोटिक एक्सप्लोरर आहे. आणि चौथं म्हणजे ग्लोबल जिओस्पेस सायन्स विंड सॅटेलाइट. 4 नावं इथे त्यांनी दिलेले आहेत, जस्ट एकदा बस बघून ठेवा. किंवा या 4 ठिकाणी ऑलरेडी L1 ह्या पॉइंटला हे 4 रोबोटिक एक्सप्लोरर आहेत. L1 पॉइंट वरती जे 4 रोबोटिक एक्सप्लोरर आपल्याला दिसतात. द पॉइंट विल गेट इवन मोर क्राउडेड इन दी फर्दर इयर्स. का? कारण अजून काही मिशन इथे प्लॅन होत आहेत. देर आर 3 US प्रोब. एक आहे इंटरस्टेलर मॅपिंग अँड ऍक्सिलरेशन प्रोब. त्यानंतर दुसरं आहे नियर अर्थ ऑब्जेक्ट सर्वेयर. आणि तिसरं आहे स्पेस वेदर फॉलो ऑन लॅग्रांजे 1. त्यासोबतच युरोपचं ते व्हिजिल मिशन आहे. व्हिजिल मिशन ते देखील या पॉइंटसाठी प्लॅन केलं जाते. पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला या भागामध्ये अजून असे काही मिशन्स दिसणार आहेत. ठीक आहे. तो इथपर्यंत हे वेगवेगळे जे मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही बातम्या आलेल्या होत्या त्याबद्दलचे हे ठळक मुद्दे आपण आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये बघितले. वेगवेगळ्या रेंज मधले टॉपिक होते. तुम्ही जर बघितलं असेल तर स्पायवेअर बद्दल आपण बोलत होतो. इंडियन एअरफोर्स मध्ये कोणत्या मिसाईल्स आहेत, मिसाईल अजून इंडक्ट होणार आहेत त्याबद्दल आपण बोलत होतो. त्यानंतर अजून जर म्हणलं तर वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने तिथे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे कामं होत आहेत त्याबद्दलची चर्चा आपण करतोय. इस्रोचे कोणते कोणते मिशन्स आहेत त्याबद्दल आपण बोललो. तो वेगवेगळ्या रेंज मधले टॉपिक्स आपण बघतोय. इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये काय चालू आहे त्याबद्दलची माहिती आपण घेतली. तो वेगवेगळ्या पद्धतीने हे कशा घडामोडी मागच्या काही दिवसांमध्ये झाल्या त्याची ही चर्चा इथे आपण केलेली आहे. जे काही आपण डिस्कस करतोय ते तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं असं का राहतंय, कारण टू द पॉइंट आहे. असं नाहीये की खूप जास्त त्याला स्ट्रेच केलं जातंय. तो काही इश्यूज इलॅबोरेटली डिस्कस होत आहेत का, कारण ते तसं करणं गरजेचं आहे.
बट अदरवाईज हे सगळे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाचे राहू शकतील, त्यामुळे सगळ्यांनी याला व्यवस्थित फॉलो करा. बाकी इथपर्यंत जे झालेलं आहे ते तर आहेच, पण इथून पुढे पुढच्या शुक्रवारी पुन्हा आपण अशाच प्रकारचं एक करंट अफेअरचं सेशन घेऊन पुन्हा भेटणार आहोत. राजमुद्रा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला ह्याचे नोटिफिकेशन येतील आणि तसं तुम्ही लेक्चर्स दर शुक्रवारी बघू शकता. ठीक आहे, तो आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.